बांगलादेशी रोहिंग्याचं एक वेगळं प्रकरण आहे. आतापर्यंत बांगलादेशी रोहिंग्या घुसतात, पण अशा प्रकाराने त्यांना राजकीय रेकग्निशन देण्याचं पाप काही अधिकारी आणि काही राजकीय नेते करीत आहेत. महाराष्ट्रात वर्ष 2024 मध्ये 2 लाख ह्या बांगलादेशी रोहिंग्यांनी अर्ज केले की आम्ही भारतीय आहोत. हे महाराष्ट्रात मग अकोला असो की यवतमाळ असो, नागपूर, अमरावती, आणि यांना जन्म प्रमाणपत्र द्यावं यासाठी राजकीय नेत्यांनी, स्थानिक नेत्यांनी दबाव आणला. एक मोठी सिंडिकेट आहे यामागे. आता हे सगळं बाहेर यायला लागले आहेत. अनधिकृतरित्या यांना जन्म प्रमाणपत्र, मी एक आपल्याला उदाहरण देतो की उशिरा जन्म प्रमाण देण्याचा कायदा 1969 पासून आहे. आतापर्यंत मॅजिस्ट्रेट कोर्ट याचे आदेश द्यायचे. अकोलाची बात करू तर अकोलामध्ये 2021, 2022, 2023 3 वर्षात फक्त 269 लोकांना जन्म प्रमाणपत्र द्या आदेश न्यायालयाने दिला. आणि 2024 मध्ये एका वर्षात अकोला शहरात 4849 लोकांनी अर्ज केले आणि त्यांना जन्म प्रमाणपत्र दिले जात आहे. आता देवेंद्र फडणवीस सरकारने काल मालेगावचा तहसीलदार, नायब तहसीलदारला निलंबित केलं आहे. यापुढे तोपर्यंत कठोर गाईडलाईन होत नाही तोपर्यंत एकालाही नवीन जन्म प्रमाणपत्र दिले जाणार नाही. मुख्यमंत्री दावोसून परत आल्यानंतर मी त्यांना आग्रह करणार आहे की ज्या 1.25 लाख लोकांना जन्म प्रमाणपत्र दिलं गेले आहेत त्याचा रिव्ह्यू करावा. फेक आय डी ज्या पद्धतीनं आहे सर, आधार कार्ड मुंबईमध्ये काही असे एजंट आहे, 200 रुपये घेऊन आधार कार्ड तयार केलं जातं. त्या आधार कार्डचा त्या ठिकाणी ऑनलाईन जे आहे ॲड्रेस चेंज केलं जातं, डेट ऑफ बर्थ चेंज केली जाते. फक्त 200 रुपयामध्ये हे आधार कार्ड मिळतं अशा बातम्या पुढे मी पुन्हा सांगतो, 2 विषय एक आहे पण वेगळे ही भाग आहे. असं आहे की जन्म प्रमाणपत्रासाठी स्थानिकांनी पंचनाम्यात सही करावी लागते, ओळख दाखवावी लागते, त्यानंतर जन्म प्रमाणपत्र मिळते. तर हे जे स्थानिक पॉलिटिकल हितासाठी वोट जिहाद भाग 2 आहे. फक्त वोट बँकसाठी काही पक्षाचे कार्यकर्ते, नेते, काही मुस्लिम फॅनेटिक ऑर्गनायझेशनची लोक हे त्यांना सांगतात की वर्षानुवर्ष इथे राहतोय. फेक आय कार्ड. आता ह्या जे 2 लाख लोकांचं मी परवा ATFच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली आणि या 2 लाख लोकांना प्रत्यक्ष त्यांच्या घरोघरी जाऊन इन्व्हेस्टिगेशन केलं जाणार. काल मुंबईमध्ये 2 शिवसेनेचे मेळावे पार पडले. उद्धव ठाकरेंनी मागं अमित शहानी उद्धव ठाकरेवर टीका केली होती. त्यांनी काल टीका करताना म्हणाले की अमित शहाना जखमी वाघाचा पंजा काय असतो हे भविष्यामध्ये दिसेल आणि अमित शहा ही झाड की पत्ती अशा पद्धतीने टीका त्यांनी केली. आता त्यांनी आरसात बघितलं असतं उद्धव ठाकरेंचं अधिक बरं झालं असतं. आज अवस्था काय आहे त्यांची, उरलेली सुरलेली ठाकरे सेनेतले पण अनेक लोक पळापळ करतायत, म्हणून याच्यावर प्रतिक्रिया द्यायची गरज नाही आहे. आता माझा मुद्दा असा आहे की नाव गेलं, नाम गया, निशान गया, आता नामो निशान जात आहे. आणि म्हणून हे तडफडतो ना माणूस, तसे उद्धव ठाकरे सेना तडफडत आहेत. फार लक्ष द्यायची गरज नाही आहे. एक प्रश्न असा आहे सर, ज्या पद्धतीनं आकडा तुम्ही सांगितला 1.5-2 लाख बांगलादेशी असू शकतात. हिंदू बांगलादेशी काही आहेत. निखिल बंगाली समन्वय समिती आहे, त्यांनी असं म्हटलं की 4 हिंदू बांगलादेशींना अटक करण्यात आली. त्यातला एक MBBS डॉक्टर आहे. CAA नुसार त्यांना फायदा मिळाला पाहिजे, जे भारतात आले शरणार्थी म्हणून. हिंदू बांगलादेशींची काय स्थिती आहे? पोलीस सरसकट कारवाई करताय का? त्याच्याबाबत तर आपल्याला माहीत आहे का, आपण मोदी सरकारने नवीन कायदा आणला आहे की जो कोणी हिंदू विदेशात दुसऱ्या देशात राहतो तो भारतात आला की त्याला ऑटोमॅटिक नागरिकत्व मिळणार आहे. म्हणून हे 4 असो की 4,000 असो, सगळ्यांना नागरिकत्व मिळणार. त्यांनी पुरावे दिले आणि ते हिंदू आहे की मिळणार. हे जे मी सांगतोय फक्त घुसखोर नाही आहे,
हे घुसखोर आहे दोन लोक, पण त्यांनी एफिडेव्हिट दाखल केलंय, शपथपत्र की आम्ही भारतीय आहोत, आम्ही गेले अनेक वर्ष इथे राहत आहोत. त्यांनी फोर्ज डॉक्युमेंट दिलेले आहेत. म्हणून यांचा बदलता 2 लाख लोकांना पकडून बांगलादेश पाठवावं लागणार. किती आकडा असेल तुम्हाला असं वाटतं देशात, महाराष्ट्राला तुम्ही सांगताय? आता हा जो नवीन कायदा 2024 मध्ये सुधारणा झाली या कायद्यात, त्याच्यामुळे त्यांनी स्वतःहून अर्ज केले. बाकीचे लोक लपवतात, यांनी स्वतःहून अर्ज केले आणि हे फोर्जरी केली. हे नोव्हेंबरमध्ये माझ्या लक्षात आलं. गेल्या 2 महिन्याचा होमवर्क नंतर हे सगळे आकडे आता सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांनी आता मंत्रालयात आकडे पाठवलेले आहेत आणि त्याप्रमाणे 2 लाख लोकांनी अर्ज केले आहेत. स्टेट जे आपण अनेक भ्रष्टाचार उघडकीस आता मुंबई विक्रोळी पश्चिममध्ये एक भ्रष्टाचार झालेला आहे. सुरक्षा भिंतीच्या नावाखाली मागील 10 वर्षापासून निविदा काढण्यात आलं, मात्र प्रत्यक्षामध्ये कामच करण्यात आले नाही. कोट्यावधीचा भ्रष्टाचार आहे. त्या संदर्भात काय? त्या विषयातले अधिक माहिती नाही आहे, माहिती घेऊन मी बोलू शकेल. सर, मुंबई हायकोर्टाने निर्णय दिला मशिदीवर लाऊडस्पीकर जे वाजतात, जर तिथल्या नागरिकांना त्रास असेल तर त्यांनी कंप्लेंट करावी. त्यानंतर एकदा समजून सांगितले आणि त्यानंतर स्पीकर जप्त केले जातात. काय वाटतं? हा विषय पण महत्त्वाचा आहे आणि या विषयाकडे पण मी लक्ष घालणार आहे. जसं जसं आता अधिकांश मशिदीवर सकाळी पहाटे 6च्या आधीचे भोंगे बंद झालेले आहेत. जे आता प्रदूषण, ध्वनी प्रदूषण कायद्यात सकाळी 6 ते 10 फक्त आता त्यांचं जर व्हॉल्यूम जास्त असेल तर त्याच्यावर पण कारवाई होणार. माझ्या लक्षात असे जे पण मुद्दे येणार मी नक्की कारवाई करायला लावणार. शिवसेना शिंदे गटाकडनं सध्या दावा केला जातो की काँग्रेसचे आमदार खासदार असतील, त्याचबरोबर ठाकरे गटाचे खासदार आमदार असतील, ते आमच्याकडे येतील. काय वाटतं तुम्हाला, मोठ्या प्रमाणात अशी गळती लागू शकते दोन्ही? मुद्दा ही गोष्ट खरी आहे की विधानसभेचा निवडणुकीत त्याचं पाणीपत झालं. आता हे तिघेजण एकत्रित बसत नाही, म्हणून तिथे राहिलेले काही चांगले कार्यकर्ते त्यांना वाटतं की आता तर काय देवेंद्र फडणवीस, शिंदे यांचं महायुती अजित पवार सरकार राहणार आहेत, वर मोदी सरकार, म्हणून चांगल्या कामासाठी ते इथे तिथे जातात. आहेत किती हो? 288 पैकी त्यांच्याकडे फक्त 48 आहेत. माझ्या मते चांगली माणसं कामासाठी जर कोणाचा आधार घेतला तर हरकत नाही. मला काय समजत नाही आज अमित शहावर एवढं काय प्रेम उमाळून येतोय. अमित शहा एक कठोर गृहमंत्री आहेत आणि सहकार मंत्री पण आहेत, दोन्ही काम करत आहेत. बांग्लादेश संदर्भात हिंदी में बताइए सर, हिंदी में बताइए. बांग्लादेशी जिस तरह से महाराष्ट्र में है, आप कई दिनों से डॉक्यूमेंट के साथ सामने आ रहे हैं, क्या स्थिति? नागपुर, अकोला और जो भी अमरावती गए आप नागपुर दौरा है, क्या भूमिका है आपकी? बांग्लादेशी आज तक वो घुसखोर थे, अब वो स्वयं को भारतीय इंडियन बताने लगे हैं. और जो जन्म मृत्यु नोंद कानून 2024 में जो परिवर्तन आया, तहसीलदार को अधिकार दिए, 2 लाख ऐसे लोगों ने एप्लीकेशन किए. मेरे ध्यान में ये नवंबर में आया, 2 महीने में ध्यान में आया, ये 2 लाख के 2 लाख बांग्लादेशी रोहिंग्या है और उनको हिंदुस्तान से वापस बांग्लादेश भेजने का बंदोबस्त करना चाहिए. इसलिए मैंने ये घोटाला निकाला है. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस को इसकी तीव्रता ध्यान में आई है. कल मालेगांव के तहसीलदार, नायब तहसीलदार को सस्पेंड किया गया. आज मैं नागपुर, यवतमाल और अकोला जाने वाला हूँ. एक उदाहरण देता हूँ. आपने बर्थ सर्टिफिकेट नहीं लिया तो आप देरी से एप्लीकेशन कर सकते हो. अभी तक वो अधिकार मजिस्ट्रेट कोर्ट को था, 2024 में तहसीलदार को दिया. अकोला शहर में 2021, 2022, 2023 3 साल में सिर्फ 200 लोगों ने एप्लीकेशन की. मजिस्ट्रेट ने आदेश दिया. 2024 में 4800 बांग्लादेशियों ने हम इंडियन है करके एप्लीकेशन किया है. इन सब के ऊपर कार्रवाई होगी. उद्धव ठाकरे ने अमित शाह पर टीका करते हुए कहा कि जस्टिस सिंह का पंजा क्या हो रहा है, आने वाले दिनों में दिखेगा. वो खुद को अगर आईना में देख लेते तो पता चलता कि उनकी हालत क्या है. तो किसकी हालत
पहले वो देखे नाम गया, निशान गया, अब नामो निशान मिट जाएगा ऐसी स्थिति है। 20 विधायक उसमें से भी आधे भाग रहे हैं। तो पहले वो उद्धव ठाकरे सेना जिंदा, स्वयं अपने आप को जिंदा रखने के लिए, मीडिया में जिंदा रखने के लिए इस प्रकार के स्टेटमेंट करते हैं, हमने ध्यान नहीं देना चाहिए। सैफ अली खान सैफ अली खान पे क्या बताएंगे सर? जिस तरह से सैफ अली खान अभी नीतीश राणे स्वस्थ ने ये है, भी कहा था कि वो सही में उन पर हमला हुआ था या एक्टिंग कर रहे हैं। पुलिस और न्यायालय ये दोनों ये विषय पे ध्यान दे रहे हैं। और मैं इतना जरूर कहूँगा, सैफ अली खान के ऊपर हमला हुआ, वो स्वयं अस्पताल में गए, ट्रीटमेंट दी, उनका स्वास्थ्य स्वस्थ रहे, ये हम प्रार्थना करते हैं। किसने हमला किया, कहाँ से आया, क्या क्या, पुलिस उसकी जांच कर रही है। एक बांग्लादेशी पकड़ा गया है, उसका हेतु चोरी का था, बाकी बातें न्यायालय तय करेगी। नीतीश राणे ने जो टिप्पणी की उस पर क्या कहा? सैफ अली खान के बारे में पूरा हिंदुस्तान आपके द्वारा भी देख रहा है, तो हर एक अपने अपना अर्थ निकालते हैं। मेरी दृष्टि से सैफ अली खान एक कलाकार है, हिंदुस्तानी है, और उनका स्वास्थ्य अच्छा रहे। उनके ऊपर जिस किसी ने हल्ला किया कठोर सजा हो। मुख्यमंत्री का दावोस दौरा हो रहा है, महाराष्ट्र में 16 लाख लोगों को रोजगार आएगा, लेकिन विपक्ष ने उसके ऊपर आरोप लगाया है कि आधा जो व्यापार है वो तो गुजरात लेके जाएगा, गुजरातियों को पता चले तो। अब ऐसा है कि उनके पास कुछ बचा ही नहीं है विपक्ष के पास कहने के लिए। अरे आधा गया या पौना गया, महाराष्ट्र में तो 16 लाख करोड़ का इन्वेस्टमेंट आ रहा है ना। आप भी 3 साल और उसके पहले 15 साल, 18 साल, 21वीं सदी में 18 साल विपक्ष था, कांग्रेस थी, एनसीपी थी, वो 18 साल में मिलकर 16 लाख करोड़ का निवेश नहीं आया। फडणवीस ने 1 साल में करके दिखाया। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।